दुःखद घटना झालेली आहे माझ्या. खूप मोठे होत होते. पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे शूट एवढं गेलं आहे ना, शूट. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. अचानक असं तुम्ही मला बघताय सिटी लाईफमध्ये, पण असं नाही भाई. कोकण राईड संपलेली नाही आहे. काय झालं आहे, जरा दुःख झालं आहे मला. जराशी दुःखद घटना झालेली आहे माझ्यासोबत. कुणीतरी नाही, मीच. आपली अति घाई संकटात जाईवाली गोष्ट ती खरी ठरली माझ्यासोबत. सीन असा झाला आहे, माझी बोलायची इच्छा पण नाही, पण बोलावं लागतं आहे. मी ओव्हर एक्सायटेड झालो. म्हणजे परशुराम मंदिर तिकडनं आम्ही निघाल्यानंतर त्याच्या आधी थोडंसं मी एवढा ओव्हर एक्सायटेड होतो व्ह्यू बघून. आणि म्हणजे काही बोला, एकदम लहान पोरगा झालेलो, एवढा एक्सायटेड झालेलो. भाई थांब. तर मग तेच झालं की शेवटी काय झालं, शेवटी काय झालं की मी माईकच चालू नाही केला भाई. शूट होतं आहे, माईक बंद आहे. असं मी परपरीत गरगरीत समजून तर काय केलं आहे. तर मग त्यामुळे मला हा व्हिडिओ बनावा लागतो. आणि कोकण राईड संपलेली नाही, अजून खूप काय बाकी आहे. ती नक्की तुम्ही बघा, त्याच्यावरती प्रेम भरभरून द्या, कमेंट करा काय चुकतं आहे काय नाही, मागताय या सगळं तुम्हाला कसं वाटलं काय नाही वाटलं. म्हणजे व्हिडिओ कसे वाटले, सिनेमॅटिक कसे वाटले. सिनेमॅटिकसाठी आपण सुशांतला पण क्रेडिट देतो आहे आणि माझं पण क्रेडिट आहे थोडं. मी पण केलं भाई, एडिट तर मीच करतो रे छोटी. काय ग्रँड लेवलचं एडिट नाही करतं, बेसिक लेवलचं करतं आहे, पण करतं आहे. आणि हा व्हिडिओ बनवायचा हाच हेतू होता की हागलो आहे मी, सॉरी हा वर्ड नव्हतं यूज करायचं. झालं आहे ते, आता काय करणार. तर मग तोच थोडंसं माफ करा. आणि काय नाही, सॉरी की माझ्याकडून असं सगळं चुकी आहे. नवीन ब्लॉगर आहे, त्यामुळे सगळं होतं आहे, बाकी काय नाही. हळूहळू सवय लागेल की म्हणजे होईल, थोडं पुढे करीन. अजून ह्या सगळ्या चुकाच मला पुढे शिकवतात आहेत आणि मी शिकत राहणार या सगळ्या चुकांमधूनच. आणि तुम्ही मला सांगा काय नाही, कसं विशेष टिप्पण्या देत राहा तुम्ही तुमच्या, कारण तुमच्या कमेंट्स, लाईक आणि शेअरवरतीच माझं इच्छाशक्ती पुन्हा जागृत होते आणि पुन्हा राईड करायची इच्छा होत असते आणि तुम्हाला दाखवायची इच्छा होत असते. तर त्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करत राहा आणि पोचवा व्हिडिओ, लोकांपर्यंत पोचवा. माझी मदत करा थोडीशी, कारण मेहनत तर आपण करतो आहे असं वाटतं आहे मला. असं जे मध्ये करतो ना मी घाण दनादनवाली फरफरीत, ती फक्त मला चेंज करावी लागेल जरा, त्यासाठीच, बाकी काय नाही. आणि ब्लॉग खूप मोठे होत होते. पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे शूट एवढं गेलं आहे ना, म्हणजे एवढं भयंकर शूट केलं आहे की ब्लॉग एवढे मोठे एका दिवसाचेच झालेत ना, की अजून माझा कोकण राईडचा अजून हेच नाही झालं आहे. काय बोलतात त्याला, आपलं पहिला दिवस अजून संपलेला नाही. अजून मी कुठे आपलं ते मार्लेश्वरला अजून पोचलेलो नाही. आणि सॉरी की म्हणजे मी स्टार्टिंग जेव्हा चला कोकण चालू केलेलं तेव्हा कुणकेश्वर करत होतो. ते कुणकेश्वर नसून मार्लेश्वर होतं. थोडंसं मी म्हणजे राईड प्लॅन मी न केल्यामुळे, आणि म्हणजे मला काहीच नव्हतं माहिती राईडमध्ये, मी फक्त गाडीच्या मागे निघत चाललेलो. ते मला सांगायचे चल इकडे, मी जायचो, उन्हाळगेगिरी करायचो, आणि त्यामुळे मला एक्झॅक्ट लोकेशन कुठलेच माहीत नव्हते. तर त्यासाठी सॉरी की म्हणजे मी ते तसं पण चालू झालं माझं बोलणं. म्हणजे ते सगळं बोललो की इकडे चाललो आहे, तिकडे नाही चाललो आहे. आणि प्लॅन आमचे खूप मध्ये चेंज होत चालले आहेत. हे पण तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाल. गाडीकडे चालली आहे, मी तिकडे चाललो आहे, कुठं काय झालं आहे, कुठं काय, म्हणजे ते काय भलतंच चालू होतं आमचं. लोकेशन सेंड नव्हतं होत एकमेकांना, म्हणजे करत नव्हतं कोण. आईच्या गावात त्यांच्या त्या लोकांनी मला लोकेशन सेंड नाही केले. त्यामुळे मी खूप वेळा रस्ता चुकलो आणि कुठे जायचं होतं तर कुठेच जात होतो. ते पण झाले माझ्यासोबत. आणि त्यामुळे बाकी काय नाही. आणि आता हा व्हिडिओ त्याच गोष्टीसाठी होता की तुमची माफी मागावी आणि सॉरी बोलावं. आणि ह्याच्या पुढे मी म्हणजे असं ही चूक होणार नाही, कारण माईक तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी चालू नाही ठेवला आणि त्यामुळे बाकी काय नाही. बाकी तुम्ही एन्जॉय करा सिनेमॅटिक. आणि थोडंसं काय माईकचं मी यूज केला आहे तिकडे माझा व्हॉईस असेल मार्लेश्वर मंदिरापर्यंत जाण्यात. थोडासा खोकला, सॉरी. तर मग तेच तुम्ही एन्जॉय करा आणि प्लीज या ब्लॉगला थोडंसं सपोर्ट द्या, कारण मलाच कसं तरी वाटतं आहे की एकदम घाणेरडं
अतिशय घाणेरडं झालेलं आहे माझ्यासोबत. तर मग त्यासाठीच बाकी काय नाही. सॉरी, माफ करा. भेटतो तुम्हाला विथ काय ते मार्लेश्वरचे रस्ते. चला भेटू. चेक 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 चेक. तर मग फ्रेश झालो मस्तपैकी आणि आता बाईकवरती सुशांतचा भाऊ बाईक चालवतोय आणि व्ह्यू का बघा वाईज व्ह्यू आणि चेक व्ह्यू चेक करा काहीच. येऊन पोचलो आहे. बाईक पार्क करू आणि जाऊ पुढे हळूहळू. तर मग शिड्या चालत चढत वर चाललेलो आहे. थोडंसं थकलो आहे. ठीक आहे. आणि आपला सिनेमॅटोग्राफर आणि मार्लेश्वरचं व्ह्यू बघा भाई. म्हणजे छोटे छोटे एकदम धबधबे वाहतात तिकडनं आणि खाली नदी आहे. मस्त व्ह्यू आहे.
audio.